महागाई भत्ता डीए आणि 2026चा अचूक अंदाज केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 7व्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्याचे आणि आगामी वाढीचे सविस्तर विश्लेषण आहे. वाढत्या महागाईविरुद्ध कर्मचाऱ्यांचे आर्थिक सुरक्षा कवच म्हणून सरकार मूळ पगारावर आधारित भत्ता देते. जेव्हा बाजारात अन्नधान्य, इंधन आणि घरभाडे यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कमी होते. याची भरपाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता डीए आणि पेन्शनधारकांसाठी डिअरनेस रिलीफ डीआर दिला जातो. हा भत्ता वाढत्या महागाईमुळे तुमच्या खर्चावर होणारा परिणाम थेट कमी करतो. केंद्र सरकार वर्षातून 2 वेळा महागाई भत्त्यात वाढ करते. पहिली वाढ 1 जानेवारीपासून आणि दुसरी वाढ 1 जुलैपासून लागू होते. शासकीय घोषणा अनेकदा काही महिन्यांनी उशिरा होते. अशावेळी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम दिली जाते आणि उशिरा झालेल्या घोषणेची भरपाई म्हणून मागील महिन्यांचे पैसे ॲरियर्स स्वरूपात दिले जातात. संपूर्ण गणित ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स या निर्देशांकावर अवलंबून असते. भारतातील लेबर ब्युरो दर महिन्याला हा निर्देशांक जाहीर करते. 7व्या वेतन आयोगाचे अधिकृत डीए सूत्र हे गेल्या 12 महिन्यांच्या एआयसीपीआय सरासरीवर आधारित आहे. यामध्ये सरासरी काढल्यानंतर 261.41 म्हणजेच बेस इंडेक्स वजा करावे लागते. त्यानंतर त्याला 261.41 ने भागावे आणि शेवटी 100 ने गुणाकार करावा लागतो. सध्याच्या 2016 बेस इयरच्या निर्देशांकाला जुन्या 2001 बेस इयरशी जोडण्यासाठी 2.88 या लिंकिंग फॅक्टरचा वापर केला जातो. हा लिंकिंग फॅक्टर नवीन निर्देशांकाला जुन्या सूत्राशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. उदाहरणार्थ, गेल्या 12 महिन्यांची एआयसीपीआय सरासरी 145.38 असेल तर योग्य गणितानुसार महागाई भत्ता सुमारे 60% पोहोचू शकतो. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे 58% महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2026 पासून यामध्ये 2 ते 3% वाढ अपेक्षित आहे. ही वाढ लागू झाल्यास महागाई भत्ता 58% थेट 60% जाईल. जर कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर 58% डीएनुसार 29,000 रुपये आणि 60% डीएनुसार 30,000 रुपये भत्ता मिळेल. म्हणजेच मूळ पगारात कोणताही बदल न करता दर महिन्याला सुमारे 1,000 रुपयांची म्हणजेच वार्षिक 12,000 रुपयांची निव्वळ वाढ होईल. महागाई भत्ता वाढल्याचा फायदा केवळ डीए पुरता मर्यादित नसतो. त्याचा थेट परिणाम घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए, पेन्शन, ग्रॅज्युएटी, रजा रोखीकरण आणि भविष्य निर्वाह निधी म्हणजे जीपीएफ यांसारख्या इतर भत्त्यांवरही होतो. जर आगामी काळात 8वा वेतन आयोग लागू झाला तर 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सध्याचा संचित महागाई भत्ता मूळ पगारात विलीन म्हणजेच मर्ज केला जाऊ शकतो. यामुळे मूळ पगार वाढेल आणि डीए पुन्हा 0% सुरू होईल. महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवण्यासाठी डीएची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एआयसीपीआय निर्देशांकातील प्रत्येक बदलावर देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आर्थिक भविष्य अवलंबून असते. म्हणून महागाई भत्त्याचे गणित समजणे म्हणजे स्वतःचे आर्थिक नियोजन अचूक करणे होय.